कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सारंग, तिथेच थांब. सारंग, आय एम रिअली सॉरी सारंग. माझं ऐकून तर घे. माझा हेतू खूप सरळ होता. नव्हता तर तुझा हेतू सरळ नव्हता अस्मी, आणि असताना तर कुठली शहानिशा न करता तू सावलीवर आरोप केला नसता. सारंग, सारंग, आय एम सॉरी. खरंच चुकलं माझं, झाली माझ्याकडून चूक. सारंग, मला कळत नव्हतं मी नेमकं काय करायचं होतं ते. माझ्यावर प्रेशर होतं पुरावे आणण्याचं. मला तुझ्यावर असलेलं प्रेम खरं हे सिद्ध करायचं होतं. तुला गमवून बसण्याची भीती होती मला. सारंग, मला काय माहित होतं की सावली जगन्नाथकडे का पैसे मागायला गेली येते. मला जर माहित असतं की सावली अडचणीत आहे तर मी स्वतः तिची मदत करायला धावली असते. खरंच हे सगळं तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी करते. सार, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली. सांग, मला माफ कर प्लीज. सारंग, सारंग, तू माझं ऐकून का नाही घेते. सारंग, मी तुझ्या पाया पडू का? हा बघ, तू मला शिक्षा दे. सारंग, तू प्लीज प्लीज माझं ऐकून घे. अरे बोल ना रे माझ्याशी. अगं काय करतेस तू? हे हात सोड अस्मी, हे टॉक्सिक आहे. हात सोड. एकतर स्त्रीवर हात उचलणं हे माझ्यावरचे संस्कार नाही आहेत. सारंग, तू जोपर्यंत मला माफ नाही करणार मी इथून हलणार नाहीये. ठीक आहे, नंतर बोलू आपण. सारंग, प्लीज आत्ता बोलू ना आपण. माझं माझं मन मला खात राहील. प्लीज प्लीज, माझ्या घशाखाली पाणी नाही उतरणार. इट्स ओके. इट्स ओके म्हणजे तू मला माफ केलं? हो, केलं मी माफ तुला. आता जा इथून प्लीज. हे बघ अस्मी, त्यावेळेला मी तुला माफ करतो. परत असं करू नकोस. असं करावंसं वाटलं ना 100 वेळा विचार कर, आणि बोलताना ना जरा विचार करून बोलत जा. रिक्वेस्ट नाही, ऍडवाइस आहे. सारंग सर, माफ करा, माझी चूक झाली. सॉरी. सारंग सर, ऐका ना. सारंग सर, सारंग सर, सारंग सर, माझी चूक झाली. मला समजून घ्या ना, माझं ऐकून घ्या ना एकदा. मला ऐकून घ्यायचं नाहीये सावली. पण माझा हेतू वाईट नव्हता. प्रत्येकाला असं वाटतं की त्याचा हेतू चुकीचा नसतो. हे बघ सावली, अप्पूवर माझा जीव आहे. तो पण माझ्यावर जीव लावतो. पण लग्न, प्रेम या पलीकडे ना काही नाती असतात. आपल्यात मैत्रीचं नातं आहे. मग जी व्यक्ती त्या मित्राचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होती त्याच व्यक्तीकडून पैसे मागणार. नाही मागितले पैसे. विश्वास ठेवा माझ्यावर. मला हेही नव्हतं माहित की त्यांना कसं कळलं अप्पू आजारी येते. मी अप्पूला भेटायला जात होते ना, तेव्हा ते मला रस्त्यात भेटले आणि त्यांनी दिले पैसे. मी विठुरायाची शपथ घेतली, आपल्या मैत्रीची शपथ. यावेळेस भलताच चिडलाय ना सारू. मान्य आहे, मी यावेळेस हरले. तूही काही जिंकली नाहीयेस सावली. बघ ना, एक साधी गोष्ट घडली आणि तुझ्या आणि सारंगमध्ये इतकं अंतर पडलं. हेही खूप आहे माझ्यासाठी.
सावली सांभाळ हा. सारंग निसस्तोय तुझ्या हातून. आणि हे असंच जर सुरू राहिलं तर या घरावर आणि स्पेशली सारंगवर फक्त आणि फक्त माझा हक्क असेल. आणि तू या घराच्या पण लग्न प्रेम या पलीकडे ना काही नाती असतात. आपल्यात मैत्रीचं नातं. जी व्यक्ती त्या मित्राचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होती त्याच व्यक्तीकडून तू पैसे मागणार. सावली अगं इथे बसलीस तू, किती शोधलं तुला? असं का होतंय वहिनी? प्रवास आपल्याला पुढे घेऊन जातो, मग आमच्या नात्याचा प्रवास उलटा का सुरू आहे? नाती सुधारण्याऐवजी तुटतायत का? मी सारंग सरांना दुखवायचा विचारही नाही करू शकत, तरी नकळत मी त्यांना दुखावलं. सारंग सर माझ्याशी मैत्री तोडणार आहेत का? अगं वेडाबाई, किती विचार करतेस तू? नको एवढा विचार करू. आणि चल बघू, आज चल जेवायला, सगळे वाट बघतायत. चल उठ. सारंगला बघितलंस कुठे? बरं चल उठ, उठ पटकन. हॅलो हॅलो साऊ. अगं डॉक्टर साहेब आलेत, त्यासनी तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी महत्वाचं. साऊ, अगं तूच बोल गा आता त्यांच्याशी. ठरव काय बोलायचं आहे ते. हा, आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. बोल डॉक्टरांशी बोल. हॅलो सावली. तुम्ही तिथे? अप्पूला भेटायला आलोय. अप्पूला बोलायचंय तुझ्याशी. बोल त्याच्याशी. हॅलो अक्की, कशी आहेस तू? मी बरी आहे बाळा, तू कसा आहेस? मी पण बरं आहे. अक्की हे बघ, सारंगदाजी आलेत. पण अक्की, सारंगदाजींबरोबर तुला बी यायला पाहिजे होतं. पण ते पण बरोबर आहे की घरात एक जण हवाच. पण तू येऊन जा गं इथे. हो बाळा, मी नक्की तुला भेटायला येईल. पण हो, तू तुझी काळजी घे, वेळेवर औषधं घे आणि हो, आईला अजिबात सतवू नको हं? अगं हो अक्की, आत्ता सारंगदाजी बी हेच सांगत होते. हे घे, सारंगदाजींशी बोल. सावली, मला खरंच राग आलाय तुझा. सारंग सर, मला माफ करा, माझं खरंच चुकलं. हे बघा, मला माहिती आहे कुठलंही कारण माझ्या वागण्याचं समर्थन नाही करू शकत. ते तुम्हाला सांगून जायला पाहिजे होतं, मला नाही कळलं. सारंग सर, तुम्हाला बोललो होतो ना, माझी बहीण लई बाबडी आहे हो. कुणाला अजिबात त्रास देत नाही. समजा गुंताय ना, तिला एकटीला सोडवायचं असतं. हे समजा माहित होतं मला, पण ती मला बोलली होती कोणाला सांगू नकोस. वचनच घेतलं होतं विठ्ठलाची आण देऊ की हे सगळं सारंगरावांना नको सांगूस. सणाच्या दिवशी त्यांना कोणताही त्रास नाही होऊ द्यायचा होता, म्हणून तिनं तुमच्यापासून लपवलं. तिचा हेतू चांगला होता हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.